नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर सर्व भक्तांचे आचार्य भगवद्गीताच्या चर्चेमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आपण आतापर्यंत अध्याय क्रमांक 2 आणि श्लोक क्रमांक 7 आणि 8 इथपर्यंत आपण गीतेवर चर्चा केली आहे। आणि मागचे जे महत्त्वाचे श्लोक होते त्यामध्ये होतं की अर्जुन शेवटी श्रीकृष्णांची शरण घेतात आणि म्हणतात शिष्यस्तेहम शादी माम त्वां प्रपन्न। आणि मग नंतर म्हणतात श्रीकृष्ण म्हणू शकतात की माझीच का शरण घेतली, कुठल्या ऋषी मुनींची का नाही घेतली। नम नाही प्रपश्यामि, मी बघतोय माझ्या डोळ्यांसमोर किती जण आहेत, पण माझ्या या दुःखमय शोकाकुल परिस्थितीतून मला तारण्यासाठी अजून मला कोणी योग्य व्यक्ती दिसत नाहीये। आणि म्हणून म्हणतात की मी तुमची शरण घेणार आहोत। आणि मग त्यानंतर आपण काही श्लोकांवर आज चर्चा करणार आहोत। तर आतापर्यंत जी चर्चा झाली त्याच्यावर कोणाला काही 1-2 गोष्टी बोलायच्या आहेत किंवा विचारायच्या असतील तर आपण सुरुवात करण्यापूर्वी त्याच्यावर आपण काही करू शकतो। कोणाला काही मागच्या गेलेल्या लेक्चर्समधून काही आठवत आहे किंवा काही बोलायचं? चला। सो आता हा 9वा श्लोक आहे। तर अर्जुनाने शरण घेतली आणि आता या पुढे एक यू टर्न आहे। आतापर्यंत अर्जुन जास्ती बोलत होते आणि श्रीकृष्ण केवळ ऐकत होते। तर श्रीकृष्णांचा हा एक स्वभाव आहे, समोरचा व्यक्ती जेव्हा बोलतो तेव्हा ते फक्त ऐकून घेतात आणि त्यांना वाटतं की जेव्हापर्यंत याची आतुरता नाही होत ऐकण्यासाठी तेव्हापर्यंत मग मी मार्गदर्शन नाही करत। जसं कधी कधी कोणाची भूक नसेल तर मग वाढणारे व्यक्ती वाढत नाहीत, कारण वाढून शेवटी ते ताटात तसंच राहणार आणि त्याला भूक नाहीये। तशाच प्रकारे एक जो वक्ता आहे तो विचार करतो की जेव्हापर्यंत भूक नाहीये तेव्हापर्यंत सांगून काय फायदा म्हणून। तसं श्रीकृष्ण आहे ते वाट बघतात। आता पुढे आपण बघूया। संजय उवाच एवं उक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तपः न योत्स्य इति गोविंदम उक्त्वा तुष्णीं बभूवः। तर यामध्ये हा जो शब्द आहे न योत्स्य, न योत्स्य म्हणजे अर्जुन म्हणतोय मी युद्ध नाही करणार, न योत्स्य न युद्ध करणार मी। आणि उक्त्वा असं बोलून स्तब्ध झाले, अर्जुन स्तब्ध झाले। मग आता अर्जुनाने खरोखर शिष्यत्व स्वीकारलं आहे का? कारण आता 2 श्लोकाआधी 7व्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणाले की मला आता योग्य काय अयोग्य काय, माझ्यासाठी श्रेयस्कर काय हे कळत नाहीये, तर तुम्ही मला सांगा। मग हे सांगितल्यानंतर शिष्यत्व स्वीकारल्यानंतर एका शिष्यामध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शक गुरूंमध्ये कोणत्या प्रकारचं नातं असावं? आपण अपेक्षा करू की आता जेव्हापर्यंत शिष्यत्व स्वीकारलं नाही तेव्हापर्यंत अर्जुन आपापली वेगवेगळी मतं मांडत होते आणि आपण बघितलं मागच्या वेळेस 5 प्रमुख त्यांनी कारणं दिली युद्ध न करण्यासाठी। तर आता कमीत कमी शिष्यत्व स्वीकारल्यानंतर तरी म्हणतील की श्रीकृष्ण आता तुम्ही सांगा। पण फार एक आपल्याला शिकवतायत अर्जुन की शिष्यत्व स्वीकारल्यानंतर पण स्वतःचं मत सांगतायत, तर त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकवतायत। तर या चित्रात लिहिलंय डू नॉट क्लाइम्ब प्ले ऑन अँड अराउंड पाईप। तर एक पाईप आहे, समुद्रात चाललाय म्हणजे त्याच्यावर अजिबात चढायचं नाहीये आणि अजिबात खेळायचं नाहीये आणि त्यावरच जास्ती गर्दी दिसते मला तरी। हा एक कुठल्या तरी जंगलाच्या बाहेर एक बोर्ड लावलाय प्लीज डू नॉट थ्रो स्टोन्स ॲट दिस साईन। तर त्याच्यावरच आहे। साधारणपणे कोविडच्या वेळेस एक जेव्हा काळ होता मास्क घालण्यासाठी तेव्हा अधिक लोक मास्क नव्हते घालत, तर नॉर्थ इंडियामध्ये ऐकलं मी की अशा उठ्या बशा काढायला लावलं लोकांना, तेव्हा पण त्यांना ती सवय लागत नव्हती।
तर एक आपल्यामध्ये एक नेहमी इच्छा असते की जे सांगितलंय त्या विरुद्ध काहीतरी करायचं. तर एक अपेक्षा काय होती अर्जुनाकडून की आतापर्यंत तू बोललास, मी काही बोललो नाही, मी काही वाद नाही घातला, आता यापुढे तरी माझं ऐक. पण अर्जुन म्हणतोय शिष्यत्व स्वीकारलं. शिष्यत्व स्वीकारण्याचा त्यांना तो मुख्य गाभा लक्षात नाही आला. त्याच्यानंतरही श्रीकृष्णाला सांगतात मी युद्ध नाही करणार. बरोबर. तर कोणाला आपण जेव्हा गुरु म्हणून स्वीकारतोय त्यानंतर आपली काय भूमिका असावी त्या व्यक्तीसोबत? ओके, शरणागत होणार. ठीक आहे, मी पण काही स्लाइड्स मध्ये लिहिलंय, आपण बघूया. ओके, श्री गुरु यासोबत 3 प्रकारचे नाते आहे. पहिलं आहे एखाद्या मुक्याप्रमाणे ऐकणे आणि पुतळा याप्रमाणे आज्ञापालन करणे. ओके, तर तुम्हाला खूप छान वाटतं हे ऐकून. ओके, दुसरं नेहमी वादविवाद करणे आणि आज्ञापालन टाळणे. नाकारणे नाही लिहिले मी मुद्दामून, कारण गुरूंना स्वीकारलं म्हणजे कुठेतरी इच्छा आहे, पण टाळू शकतो आपण पुढे. आयुष्यभर आपण टाळमटाळ करू शकतो. मी करणार आहे, आज्ञापालन करणार आहे, उद्या करणार आहे, कारण मी आज्ञापालन करणार आहे 2023 मध्ये करणार आहे, 2022 मध्ये थोडे जरा माझ्या जीवनात संघर्ष आहेत, ते सगळे ओव्हरकम केल्यानंतर करणार आहे. अशा प्रकारे आपण आयुष्यभर टाळमटाळ करू शकतो. आणि तिसरी एक नातं लिहिलंय, तिसरं मनातील शंका यांचे निवारण करणे आणि योग्य समज स्वीकारून यथाशक्ती आज्ञापालन करणे. तर यामध्ये सगळ्यात जो बरोबर मार्ग आहे किंवा एक असावा, कुठलं नातं असेल? तर जेव्हा मी विचारलं तेव्हा एक माहिती असं पूर्ण समर्पणासाठी, सो ती ना पुस्तकी व्याख्या आहे. ती खूपच काय म्हणतो आदर्श नाही म्हणायचं, मला कृत्रिम व्याख्या आहे. ती पूर्णपणे समर्पण करायचं. पण पूर्णपणे समर्पण म्हणजे काय? शरणागती म्हणतात संस्कृत भाषेमध्ये, समर्पणाला शरणागती म्हणतात. तर नक्की शरणागती म्हणजे काय? जो गुरूंसमोर पूर्ण साष्टांग दंडवत प्रणाम करतो तो शरणागत आहे. जो गुरूंसमोर अगदी मुक्यासारखा, जसं पहिल्या ह्याच्यात लिहिलंय, तो शरणागत आहे. जो गुरु जसे बोलतात तसं बोलतो, गुरु जसे बसतात तसं बसतो, गुरु जसे वागतात तसं वागतो, त्याला शरणागत म्हणतात. तर शरणागती म्हणजे काय आहे? हाऊ विल यू डिफाईन इट? सगळं ऐकणं म्हणजे काय? गुरु म्हणते आता लाईट ऑफ कर, तर जाऊन लाईट ऑफ करायचं. तर सगळेजण इथे बसले आणि समजा कोणी चुकीने बोललं, असं बोलतो कधी कधी होतं की लाईट ऑफ करा, तर मग लाईट ऑफ करायचं आणि सगळ्यांना अंदर टाकायचं. असंही नाही की ती गोष्ट पर्टिक्युलर त्यावेळेला योग्य आहे का, जरी गुरुंनी सांगितलं तरी त्याचा विचार करायचा थोडासा. हो. सो म्हणून हे जेव्हापर्यंत आपल्याला नीट स्पष्ट कळत नाही तेव्हापर्यंत, जसं आपण गीता ऐकण्यापूर्वी एक आपल्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचे निर्णय घ्यायचे यासाठी थोडं भ्रमित होतो. मग आपल्याला वाटलं आता गीताला चाललोय मी, आता गीता ऐकून एकदम स्पष्टता येणार. तर ती गीतेत पण आपण आल्यावर जर आपण आपली विवेक बुद्धी म्हणतात, तर हा शब्द खूप महत्वाचा आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धी असतात. खायचं काय, तब्येतीसाठी काय चांगलं आहे. आता हा पावसाळा आहे तर एक ऋतुचर्या असते. अशा या पावसाळी वातावरणात काय खायचं, शरीराला काय योग्य आहे, अशा अनेक अनेक गोष्टी आहेत. म्हणजे ज्ञानाचा काही इथे काही कमी नाही आहे. पण विवेक बुद्धी म्हणजे काय? प्रत्येक परिस्थितीमध्ये एक स्वतःच्या दृष्टीने विचार करणं की काय योग्य असेल या परिस्थितीत. आणि ती विवेक बुद्धीची आहे. तिला असा आकार नाही आहे. एक चाकू असतो ना, तो कापतो माहिती. तर एका कुठल्याही वस्तूवर कणकीचा गोळा आहे आणि त्या कणकीच्या गोळ्यावर आपण चाकू मारलं, त्याचे 2 भाग होतात. बरोबर. नंतर काळांतराने काय होणार? थोडं बोथट होतं ते चाकू. मग ते असे स्पष्टपणे असे 2 भाग होत नाहीत, पण कमीत कमी एक फट पडते. हळूहळू त्याला जर धार नाही दिली तर एक दिवस असा येणार जेव्हा फक्त त्याच्यावर एक असं काहीतरी एक मारा पडतो, पण ते 2 तुकडे होत नाहीत. तसंच आपली बुद्धी पण आहे. आपली बुद्धी तीक्ष्ण म्हणतो माहिती आहे, तीक्ष्ण बुद्धी याची. तर बुद्धीचं ते काम आहे. बुद्धी मनाचं काम काय आहे? नेहमी विचारांना उत्पादन करणे. असं पण करू शकतो, तसं पण करू शकतो, हे पण करू शकतो. एक फॅक्टरी असते ना, फॅक्टरीमध्ये नेहमी उत्पादन होत असतं. तसं मन काय आहे? इच्छांची फॅक्टरी आहे, विचारांची फॅक्टरी आहे. पण त्यामध्ये कधी कधी कुठल्याही फॅक्टरीमध्ये जेव्हा प्रोडक्शन होतं, उत्पादन होतं, त्यातले काही काही रिजेक्टेड पीसेस पण असतात.
सगळे काही एकदम परफेक्ट नसतात. तसंच आपल्या विचारांमध्ये पण सगळे काही परफेक्ट विचार नसतात. मग एक कोणतरी क्वालिटी अश्युरन्स डिपार्टमेंट असते प्रत्येक फॅक्टरीमध्ये. ते काय करतात, ते बघतात की एवढं सगळं आलंय तर त्याच्यातून काय जे प्रॉडक्ट्स आहेत त्यांना रिजेक्ट करू शकतो कारण दे आर नॉट गुड. तसं आपली बुद्धी म्हणते चांगलं काय आणि वाईट काय, ते दोन भागांमध्ये करते. पण वापरून 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 कधी कधी ते पण पोथी होते, तीक्ष्णता जाते. तर म्हणून आपण शास्त्र वाचन का करायचं, आपण पुस्तकं का वाचायचे, की इतर कोणीतरी आधीचे ऋषी असतील, आधीचे राजे असतील, त्यांनी त्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारचे निर्णय घेतले. तर ते निर्णय आपल्या जीवनात नाही आहेत, पण त्यांनी कसा दृष्टांत घेतला, त्यांनी कशा प्रकारे त्याच्यावर विचार केला, हे शिकायचं. तर रामायण महाभारतामध्ये गोष्टी आहेत, भागवतामध्ये गोष्टी आहेत, पण त्या गोष्टी फक्त गोष्टी नाही, त्या गोष्टीतून आपल्याला शिकण्यासाठी पण एक संधी दिलेली. तर विवेकबुद्धी म्हणजे काय, जी खूप तीक्ष्ण आहे मनुष्याची, आणि आपल्या पूर्वी ज्या योनी आहेत, पशु पक्षी असतील, त्यांच्यामध्ये ती विवेकबुद्धी नाही. म्हणून एक लहानसा सडपातळ बांध्याचा माणूस हा एका मोठ्या विशालकाय हत्तीला पण कैद करू शकतो. एक साधारण माणूस एका सिंहाला पण कैद करू शकतो. का? त्यांना विवेकबुद्धी नाही. त्याला नेहमी एका सिंहाला खाद्य प्राप्त करण्यासाठी खूप धावायला लागतं, आणि एक दिवशी अशीच ती बकरी अशी बांधलेली असते जंगलाच्या मध्ये, एक चांगली बकरी अशी बांधलेली, आणि ती काही हलत नाहीये, पळत नाहीये. तर त्याला समजायला पाहिजे आजपर्यंत एकही हरिण असा नाहीये की तो तिथे उभा होता. एक संस्कृत सुभाषित आहे, उद्यमेनहि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा. तर म्हणतात उद्यमेनहि सिद्ध्यन्ति, प्रत्येकाला आपल्याला नेहमी काहीतरी उद्योग करायला पाहिजे, आपण नेहमी मेहनत करायला पाहिजे. कार्याणि न मनोरथैः, नुसतं विचार करून काही कार्य सिद्ध होत नाही. आणि त्याचं उदाहरण काय दिलंय, नाही सुप्तस्य सिंहस्य, एक झोपलेला सिंह आहे, प्रविशंती मुखे मृगा, एक हरिण, कारण तो राजा आहे म्हणून त्याच्या मुखामध्ये प्रवेश नाही करत, त्यालाही मेहनत करायला लागते, तर आपल्यालाही मेहनत, असं त्याच्यातच सांगितलं. तर जर प्रत्येक वेळेस सिंहाला एका मृगाला धरायला, एका हरिणाला धरायला पळायला लागतंय, आणि एक दिवशी एक बकरी तिथे मध्येच उभी केली आणि ती अजिबात पळत नाही, त्याला समजायला पाहिजे की काहीतरी दिस कुड बी ट्रॅप, मी कुठेतरी फसणार. पण ती विवेकबुद्धी नसल्या कारणाने आपण त्यांना फसवू शकतो. तर माणसाला फसवणं कठीण जातं नाही, माणसाला फसवताना तो नेहमी सतर्क असतो, तरी कधी कधी फसतो. तर विवेकबुद्धी ही आपली आहे. तर आध्यात्मिक मार्ग म्हणजे काय, आध्यात्मिक मार्ग म्हणजे समर्पणाचा मार्ग आहे, जसं तुम्ही म्हणालात. पण समर्पण म्हणणं अंध विश्वासावर समर्पण नाही. तर हे इज अ व्हेरी फाईन कन्सेप्ट. समर्पण म्हणजे अंधविश्वासावर समर्पण नाही आहे. तर तू तिसरी जी गोष्ट लिहिली आहे मी, ती मनातील शंका असतात. तर कधी कधी आपल्याला वाटतं समर्पण म्हणजे हँडसम, आजपासून मी बुद्धी वापरणार नाही, आजपासून मी माझ्या मनात जे काही विचार येतील त्यांना कधी वापरणारही नाही, त्यांनाबद्दल उल्लेखही नाही करणार, आणि तो मी खरा शिष्य. पण जसं मी लिहिलंय, मुक्याप्रमाणे ऐकणे आणि पुतळ्याप्रमाणे आज्ञापालन करणे, याला अध्यात्म नाही म्हणत. तर तिसरा जो गोष्ट सांग, वादविवाद तर नक्कीच नाहीये. आणि तिसरी जी गोष्ट आहे की आपण जेव्हा काही ऐकतोय तर त्याच्यावर विचार करून, आपल्या शंकांचं निवारण करून, या माझ्या शंकेवर तुमचं काय म्हणणं आहे. आणि कारण आपण सगळेजण वेगवेगळ्या परिस्थितीतून आलो आहोत, आपले संस्कार वेगवेगळे आहेत, तर ऍक्च्युली आपल्या मनातील शंका पण थोड्या काही मिळत्या जुळत्या असतील, पण अनेक वेळा आपल्या शंका पण थोड्या वेगवेगळ्या असतात. तर त्या आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की जेव्हा आपण गीता ऐकतोय त्याच्यातून आपल्या स्वतःच्या शंकांचं, आज नाहीतरी उद्या, शंकांचं निवारण करून घेणं, आणि त्या शंकांचं निवारण होताना योग्य समज एक स्वीकारणं की अच्छा असं दृष्टांत, असं दृष्टिकोन, असा विचार करायला पाहिजे, असे आपण एक पद्धत घेतली पाहिजे. असं करत करत आपल्याला या ज्या शिकवणी आहेत त्या स्वतःच्या जीवनामध्ये लागू करायच्या. तर त्याला गीता आहे. तर अर्जुनानेही केलं का? अर्जुनाने मनातील शंका पहिल्या अध्यायामध्ये मांडल्या खऱ्या, पण आता एका अर्थाने काय केलं त्याने, त्या शंकांच्या रूपामध्ये नाही मांडलंय. अर्जुननी घेतली, समर्पण घेतलं, पण नंतर म्हणतोय मी युद्ध नाही करणार, आणि शांतपणे बसलाय.
तर मग अजूनही शिष्यत्व पूर्ण झालेलं नाही. तर मागच्या वेळेस पण आपण बघितलं होतं 4थ्या श्लोकामध्ये श्रीकृष्णांनी एक खूप कडक शब्द वापरला होता अर्जुनासाठी. आठवतं अर्जुन जेव्हा म्हणाले, कोण म्हणते, कोणतरी म्हणाले, हा कोण म्हणाला ते, तर ते म्हणाले क्लैब्यम. आणि मी तेव्हा उल्लेख केला होता की स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि तिसरा लिंग असतो, त्याला संस्कृत भाषेमध्ये क्लैब्यम म्हणतात. तर श्रीकृष्ण एकदम कडक शब्द वापरतात की असं काय बोलतोयस तू म्हणून. तर आता पुन्हा, तेव्हा तर कमीत कमी शरणागती स्वीकारली नव्हती, पण तेव्हा पण श्रीकृष्णाने एकदम कडक शब्द वापरला होता. आता तर अर्जुनाने शिष्य म्हणून एक ती पोझिशन घेतली आणि त्यानंतर पण अजून यांनी स्वतःचे निर्णय स्वतः घेणं बंद नाही केलंय. तर ती किती वर्षांची एक सवय आहे आपल्याला की माझ्या जीवनातले निर्णय मी कोणालाही न विचारता स्वतः घेणार. ही किती वर्षांची सवय असेल आपली. ही या जीवनामध्ये जन्मापासून आहे आणि त्या आदल्या जन्मात पण आहे. म्हणजे जन्माजन्मांची ही सवय आहे, तर ती अशी सुटत नाही लगेच. म्हणजे जरी आपण कोणाला गुरु म्हणून स्वीकारलं आणि जरी आपण त्यांच्यासमोर म्हणालो की आजपासून मी तुमचा शिष्य, तरी ना आतमध्ये असं स्विच नाहीये, एक समर्पणाचा स्विच नाहीये की ठीक आहे आजपर्यंत जे बोललो ते बोललो, पण आता इथून पुढे मी सगळं काही स्वीकारेन. तो इनर्शिया म्हणतात त्याला. तर स्वेच्छाशक्ती वापरण्याचा जो इनर्शिया आहे तो थांबता थांबता अनेक वर्ष जातात. म्हणून आध्यात्मिक मार्गामध्ये दीक्षा म्हणून एक गोष्ट असते. दीक्षा म्हणजे आपण विचारपूर्वक सगळं पाठपुरावा करून सगळं आपण कन्सिडरिंग ऑल द कॉन्सिक्वेन्सेस, काय होऊ शकतं काय नाही होऊ शकतं, माझी काय किंमत भरायला लागेल मला, असं सगळं करून आपण कोणत्यातरी एका गुरूंना स्वीकारतो आणि अग्नीची साक्षी ठेवून, इतर भक्तांची साक्षी ठेवून आपण म्हणतो की आजपासून मी तुमचा शिष्य आहे म्हणून. तरी पण फक्त ते बोलून समर्पण होत नाही. त्यानंतर त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इनिशिएशन. दीक्षेला इंग्लिशमध्ये इनिशिएशन. तर इनिशिएशन का म्हणतात, दॅट इज युअर इनिशियल स्टेप. म्हणजे तेव्हापासून सिरियसनेस सुरू झाला, त्या दिवशीपासून कमिटमेंट झाली. तेव्हा आधी कसं होतं, त्याच्या आधी देयर वॉज नो कमिटमेंट. त्याच्या आधी ठीक आहे कधी हो कधी नाही, कधी गीता कधी काय दुसरं, पण कमिटमेंट म्हणजे आता याच्या पुढे गीता, याच्या पुढे श्रीकृष्ण. पण तरी पण ती सवय जी आहे त्याची पटकन जात नाही. तर अर्जुन पण म्हणाले आता 2 क्षणांपूर्वी की मी तुमचा शिष्य आहे, तरी पण त्यानंतर पण त्यांनी शेवटी स्वतःचाच निर्णय ऐकवला, ऐकला जाईल किंवा चर्चा पण नाही केली. तर याच्यामध्ये लिहिलंय शंका निवारण करणे, म्हणजे तुम्ही डाऊट विचाराल, उत्तर घ्याल, आणि ते देवाणघेवाण. तर दही आहे आणि दह्यामध्ये जेव्हा आपण रवी फिरवतो अशी पुढे मागे असते. तर जेव्हा पुढे मागे करतो तेव्हा त्याच्यातून काय निघतं बाहेर, लोणी निघतं. तर ते दह्यामध्ये लपलेलं आहे, बरोबर, आणि त्याच्यातून लोणी काढायचं आणि लोणी निघालं की मग ताक. तर दह्यामधून जर लोणी काढायचं असेल तर त्याला पुढे मागे करावं. तशाच प्रकारे जेव्हा 2 व्यक्ती बसतात आणि जेव्हा ते एका विषयावर चर्चा करतात तेव्हा ती मतांची देवाणघेवाण होते. सो त्या मतांच्या, म्हणून हिंदीमध्ये दह्याला लोणी बनवायची, ही मराठीमध्ये म्हणतो घुसळण, बरोबर. हिंदीमध्ये काय म्हणतात मला माहिती आहे, हा मथना, मैं दही मथ रही थी. आणि मराठीमध्ये जेव्हा 2 व्यक्ती मनावर काय चिंतन करतात त्याला पण म्हणतात मंथन करणं. तर ते दोन्ही शब्द तेच आहेत की देवाणघेवाण झालं पाहिजे. तर म्हणून 2 व्यक्ती बसून जरी ते भाऊ भाऊ नाही आहेत, इथे आपण म्हणतोय गुरु शिष्यांचा संबंध म्हणतोय, तर गुरु श्रेष्ठ मानले जातात आणि शिष्य, तरी पण जर आपल्याला आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर मुक्यासारखं नाही ऐकायचंय आणि पुतळ्यासारखं नाही वागायचंय. त्यामध्ये पण मंथन करायला लागेल. म्हणजे कधी ऐकायचं, मग कधी प्रश्न विचारायचे, मग त्या प्रश्नावर जे उत्तर मिळालं त्याच्यावर मंथन करायचं. असं करत 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 ऍक्च्युली त्याच्यातून साक्षात्कारांचा लोणी बाहेर होतो आणि त्या लोण्याला जेव्हा तापवतो तेव्हा त्याच्यातून तूप होतं. तर त्या लोण्याचा जो साक्षात्कार आहे ते आपल्याला आत्मसात करण्यासाठी परत अजून तपस्येची अग्नी लागते आणि त्या तपस्येच्या अग्नीतून मग एक दिवशी थोडंसं तूप मिळतं. तर एवढं दही, त्याच्यातून एवढं लोणी आणि एवढ्या लोण्यातून एवढं तूप. तसंच भगवंतांबद्दल खरोखर जर आकर्षण निर्माण करायचं असेल तर ते तुपासारखं आहे.
त्यासाठी लोणी लागतं, साक्षात्कारांचं लोणी. पण साक्षात्कारांच्या लोणीसाठी खूप सारी चर्चा लागते. तर इथे अर्जुनाने काहीही चर्चा केलेली नाही, त्यांनी फक्त आपला निष्कर्ष दिलाय. तर म्हणून असं म्हणतात की 3 प्रकारचे शिष्य आहेत. एक आहेत गुरु भोगी. काल मी एका कार्यक्रमात होतो, तर तिथे मी म्हणालो की सेवावर चालू होती चर्चा. तर मी म्हटलं सर्व्हिस शुड बी सेल्फलेस. समोर एक व्यक्ती म्हटलं होते, ते म्हणाले आय डोंट अंडरस्टँड व्हाय यू आर मेन्शनिंग दिस. सर्व्हिस मीन्स सेल्फलेस ना. सेवा ही निस्वार्थीच असते. मग तुम्ही निस्वार्थी सेवा असे हे 2 शब्द का वापरताय? ते समानार्थी आहेत. सेवा म्हणजे निस्वार्थीच असते. मग त्यांना प्रश्न विचारला, खरोखर आहे का असं? जसं इंग्लिशमध्ये जेव्हा जॉब करतात, नोकरी करतात, मग कुठल्या तरी फॉर्मवर फिल करायचं असेल, प्रोफेशन काय, तर काय लिहितात तिथे? सर्व्हिस लिहितात. सो देन आय आस्क्ड दिस पर्सन की जो व्यक्ती नोकरी करतोय तो कुठल्या तरी फॉर्मवर भरतोय सर्व्हिस म्हणून. सो इज इट डुईंग सर्व्हिस? दुकानात आपण जातो, आपण काहीतरी सामान विकत घेतो आणि पैसे देतो, तर त्या वस्तू मिळवण्यासाठी पैसे द्यायला लागतात. तसं एखाद्या व्यक्तीकडे काहीतरी कौशल्य आहे आणि ऑफिसचा जो एम्प्लॉयर आहे तो म्हणतोय की तू तुझे कौशल्य मला दे आणि महिन्याभरासाठी जर 8 तास रोज तू कौशल्य दिलेस मला, तर महिन्याच्या शेवटी मी तुला एवढे पैसे देईन, त्याचा मोबदला देईन. सो इज दिस सर्व्हिस? दिस अ बिझनेस ट्रान्झॅक्शन, बट यू कॉल इट सर्व्हिस, राईट? टेनिसमध्ये there is something called a service. So what is it service? सर्व्हिस हा जो शब्द आहे सेवा, सेवेमध्ये आपण दुसऱ्या व्यक्तीला कन्फ्यूज करतो, की आपण दुसऱ्या व्यक्तीला, कन्फ्युज्ड व्यक्तीला आपण शांत करतो, शांत करतो. आणि टेनिसमध्ये एनीबडी प्ले टेनिस, बॅडमिंटन, स्क्वॅश. सो समोरून जो सर्व्हिस करतोय त्याचं कर्तव्य आहे की समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे कन्फ्यूज करणे, की तो सर्व्हिस अशी करणार आहे, अशी करणार आहे. तर हा जो रिसीव्ह करतोय सर्व्हिस, कुठे उभं राहू मी, इथे उभं राहू, पण इट डजंट लुक लाईक ही इज गोइंग टू सर्व्ह हिअर. सो इज इट सर्व्हिस? सो म्हणून या जगामध्ये सेवेच्या नावावर भरपूर काही चालू आहे, पण सगळं काही निस्वार्थी आहे का? म्हणून आज या काळात जेव्हा फसवा फसवी ही होत असते, तर म्हणून सेवा बोलण्यापूर्वी एक शब्द लावायला लागतो, निस्वार्थी सेवा. याचा अर्थ स्वार्थी सेवा होत असते. आणि जर मी चुकलो असतो तर तुमच्यातून कोणीतरी हात वर केला तर नाही, स्वार्थी कुठेच वेळा, किती सगळे लोक निस्वार्थी सेवा करतात. नाही, आपल्याला माहिती आहे कुठे कुठे स्वार्थी सेवा होते आणि म्हणून आपल्याला सांगायला लागतं. तर म्हणून खरं नातं ऍक्च्युली गुरु शिष्यांचं जे नातं आहे, द फर्स्ट वर्ड देअर ना, पहिलं जे लिहिलंय मी ते नाही लिहायला पाहिजे. गुरु भोगी शिष्य, तो शिष्यच नाहीये. गुरुभोगी म्हणजे जो गुरूंच्या मान सन्मानाचा, गुरूंच्या पोझिशनचा तो फायदा घेतोय. ही इज अ पॅरासाइट. सो ऍक्च्युली गुरुभोगी 3 प्रकारचे शिष्य नाही आहेत. ऍक्च्युली शिष्य एकच असतो, प्रामाणिक असतो. पण आजच्या काळामध्ये आपल्याला हे सगळं लिहायला लागतं. सो गुरुभोगी शिष्य म्हणजे काय? त्यांच्या गुरूंचं पद खूप मोठं असतं, गुरु खूप फेमस असतं, सगळीकडे गुरूंचं नाव असतं. तर हा तशा गुरूंचं शिष्यत्व का स्वीकारतोय? त्या गुरूंकडून शिकवणी ऐकण्यासाठी नाही. त्या गुरूंशी, यू राईट, आय जस्ट वॉन्टेड टू एक्सप्लेन, त्या गुरूंशी जेव्हा शिकवणी ऐकून काही मंथन करण्यासाठी नाही, त्याला अजिबात इंटरेस्ट नाही मंथन करण्याचा, त्याला अजिबात ऐकण्याचा. त्याला काय पाहिजे? जिथे जिथे गुरु जातील तिथे तिचं मान सन्मान होईल. हा पण एक शेपटीसारखा त्या गुरूंच्या मागे जाईल आणि तो मान सन्मान स्वीकारेल. तर जीसस क्राइस्ट यांच्या काळातली गोष्ट आहे की त्या काळी त्या ठिकाणी गाई, बैल, घोडे वगैरे नव्हते, तर तेव्हा गाढव होतं. तर ड्युरिंग हिज टाइम गाढवावर बसून ते प्रवास करायचे. तर कुठल्याही गावात जायचे तर जीसस वुड समटाइम्स ट्रॅव्हल, तो डेझर्ट एरिया, एकदम खडतर एरिया तो. सो गाढवावर बसून जेव्हा प्रवास करायचे तर म्हणतात की एका गाढवावर जेव्हा बसून, एक तो नेहमीचा वापरीचा होता, तो प्रत्येक गावात जेव्हा जायचे तेव्हा सगळेजण नमस्कार करायचे. तर कुठेतरी या गाढवाला वाटलं असं की कुठेतरी मला करतोय म्हणून. तर तो एक दिवशी मग एकटाच दुसऱ्या गावात गेला आणि दुसऱ्या गावात गेला. त्यांनी म्हटलं कोणी बघत नाहीये काय, कोणी नमस्कार वगैरे करत नाहीये. तर मग थोडीशी इच्छा होतीच, तरी पण एवढ्या लवकर तर नम्रता येत नाही. थोडी हाक मारली, म्हणजे जस्ट इन केस यू हॅव नॉट नोटिस्ड.
माझा प्रवेश झालेला आहे. कदाचित तुम्ही बघितलं तरी आवाज केला, आवाज करता दगड घेऊन त्याला मारलं. कमीत कमी जेव्हा त्यांनी आवाज नाही केला तेव्हापर्यंत कमीत कमी दगडाने मारलं. सो समटाइम्स सम डिसायबल्स, काही शिष्य आहेत ते अशा प्रकारचे गुरु भोगी असतात. त्यांना हे लक्षात येत नाही की आपल्याला जे काही कणभर मान सन्मान मिळतोय तो ऍक्च्युली गुरूंना मिळणाऱ्या मान सन्मानचं प्रतिबिंब आहे. जसं या काचेच्या खिडक्या आहेत आणि जर आपण सकाळी सकाळी पहाटे आलो तर सूर्यप्रकाश काही प्रमाणात आतमध्ये येईल आणि कदाचित असं होईल की इकडेच एक छोटासा एक सूर्यासारखा असा एक गोलाकार होऊ शकतो. तर कोणाला हे वाटू नये की सूर्य आतमध्ये आला. नाही, ते प्रतिबिंब आहे, ते काचेतून आलेलं आहे. आणि ती काच पूर्णपणे ट्रान्सपरंट आहे म्हणून येतोय. ती काच जर अजून काळसर असती तर अजिबात नसतं. सो कधी कधी श्रीकृष्णांची कृपा असते आणि श्रीकृष्णाच्या प्रामाणिक शुद्ध भक्तांची कृपा असते. त्याच्यातल्या त्या सूर्याचा एक छोटासा किरण येतो आणि कधी कधी आपल्याला वाटतं की आपला मोठेपण आहे म्हणून. तर अशा शिष्यांना म्हणतात गुरु भोगी. दुसरे आहेत गुरु त्यागी. गुरु त्यागी म्हणजे ते गुरूंसोबत संग तेव्हापर्यंत करतील जेव्हापर्यंत गुरु त्यांच्याशी गोड गोड बोलतील. त्यांना गोड बोलणारे, नेहमी हसणारे, नेहमी आशीर्वाद देणारे, नेहमी प्रशंसा करणारे गुरु पाहिजेत. पण एक दिवशी जर इथे या तात्पर्यामध्ये ना गीतेमध्ये एक वाक्य आहे या श्लोकामध्ये पुढे की श्रीकृष्णांनी अर्जुनाला खडसावले. तर खूप छान वाटलं मला. तर पुढच्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण एकदम कडक बोलतात. तर तिथे तात्पर्यामध्ये खडसावले. तर कधी चुकून जर आपण काही चूक केली आणि आपल्याला जर कोणी काही म्हटलं त्या दिवशीपासून ते आपले गुरु नाहीत. आपल्याला गोड बोलणारे, हसणारे, नेहमी प्रशंसा करणारे गुरु पाहिजे. तर हा आता आधुनिक जगातील काही काही विरोधाभास आहेत की जसं आपण गीता कोर्समध्ये केलं होतं की चौपदरी रस्ते आहेत पण प्रवास हा नेहमी हळूवारच होतोय. किंवा मोठी घरं आहेत पण रिकामी आतमधले कमरे जे आहेत ते रिकामे. तसं ऍक्च्युली देर इज ओनली वन शिष्य. हेच आहे. जसं मी म्हटलं सेल्फलेस सर्व्हिस बोलावी लागते. तसं असं सांगायला लागतं की 3 प्रकारचे शिष्य आहेत आणि एक शिष्य असतो तो गुरुसेवी आहे. गुरुसेवी म्हणजे काय? 2 प्रकारच्या सेवा असतात. एक असते वपू आणि एक असते वाणी. सो वपू मीन्स गुरूंचं शरीर. किंवा 2 प्रकारचे पुजारी म्हणू शकतो आपण की श्रीकृष्णांची मूर्ती असते मंदिरात तर त्या मूर्तीला आंघोळ घालणे, त्या मूर्तीला कपडे घालणे, त्या मूर्तीला तुळशीचा हार घालणे, त्या मुळशीच्या चरणांवर थोडं चंदन लावणे किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर कपाळावर तो छान असा चंदनाचा टीका लावणे. बरोबर. आणि दुसरे पुजारी कोण असतात जे मूर्तीला स्पर्श नाही करत पण विठ्ठलाच्या ज्या शिकवणी आहेत. जसं दर्शन कोणी जर खूप सुंदर श्रृंगार केला विठ्ठलाचा तर त्याची एक इच्छा होईल की याचा फोटो काढतो आणि कुठल्या तरी व्हॉट्सअप ग्रुपवर टाकतो जेणेकरून हे दर्शन सगळ्यांना मिळेल. तर श्रीकृष्णांनी बोललेलं जे तत्वज्ञान आहे ते पण दर्शन म्हणतात. त्याला षड दर्शन आहेत. 6 प्रकारचे तत्व आहेत. दर्शन त्याला दर्शन का म्हणतात की त्या पुस्तकाद्वारे त्या तत्वांद्वारे आपण या जगाला बघतो. तर म्हणून तत्वज्ञानाला पण दर्शन म्हणतात आणि या डोळ्यांनी मूर्ती जी दिसते त्याला पण दर्शन म्हणतात. तर 2 प्रकारचे पुजारी असतात. एक पुजारी आहे जे मूर्तीला खूप सुंदर करतात आणि त्याचा फोटो काढून पसरवतात. कोणी पुजारी असतात ते त्या मूर्तीने जे बोललेल्या शिकवणी आहेत त्या पसरवतात. भूतर पुजारी. सिमिलरली काही शिष्य आहेत त्या गुरूंच्या शरीराची सेवा करतात. म्हणजे कधी म्हातारे असतील कोणी गुरु त्यांचे पाय चेपून देणार, त्यांचे कपडे धुणार, त्यांचा रात्री झोपताना बिछाना टाकून देणार, अशा प्रकारची सेवा करणार. आणि कोणी आहे ते वाणी सेवा करतात. वाणी सेवा म्हणजे गुरूंनी जे काही शिकवणी दिल्या आहेत त्या अनुसार जगण्याचा प्रयत्न करतात. तर या दोघांमधून वपू सेवा ही खूप आकर्षक आहे. कारण सगळ्यांना दिसतं हो हे पाय रोज हे चेपतात, एवढे शिष्य आहेत गुरूंचे पण हे चेपतात. पण त्याचा एक प्रत्येक गोष्टीची ना दुसरी एक बाजू असते. तर दुसरी बाजू काय की कारण हे भौतिक जग आहे. श्रीकृष्ण पण या जगात जेव्हा आले तेव्हा एका सीमित काळासाठी राहिले. अशाश्वतता आपण याच्यावर चर्चा केली आहे. तर श्रीकृष्ण जे सर्व शाश्वततेचे स्रोत आहेत ते पण जेव्हा या जगात येतात
तेव्हा त्या अशाश्वततेला मान देतात. अशाश्वतता या जगाचा एक नियम आहे. तर श्रीकृष्ण त्याला मान देतात आणि स्वतः द सोर्स ऑफ ऑल इटर्निटी ही ऑल्सो इज हिअर फॉर अ टेम्पररी टाइम, सीमित काळासाठी. तर जर श्रीकृष्ण, रामचंद्र, नरसिंह हे सगळे स्रोत आहेत, परमेश्वर आहेत, सर्व सृष्टीचे स्रोत आहेत. ते पण जर या जगामध्ये जेव्हा येतात तेव्हा या अशाश्वतेला मान देतात. मग श्रीकृष्णाचे जे भक्त आहेत ते पण अशाश्वतेला मान देणार की नाही? म्हणजे जे कोणी श्रेष्ठ गुरु आहेत ते पण या जगात येतात, काही काळासाठी आपल्याला शिकवतात आणि नंतर या जगातून निघून जातात. म्हणून जे शिष्य आपल्या गुरूंच्या वपू सेवा, शारीरिक सेवेला आसक्त असतात त्याच्यामध्ये खूप आनंद मिळतो, त्याच्यामध्ये खूप मानसन्मान मिळतो. पण त्याचा एक दुसरा भाग हा आहे की जेव्हा ते गुरु, श्रीकृष्ण जसे या जगातून निघून गेले तसे ते गुरु पण एक दिवशी निघून जातील. त्या दिवसानंतर हे जे शिष्य असतात ते कोसळतात, कारण त्यांना जे एनर्जी मिळत होती गुरूंच्या सेवेतून ती आता मिळणार नाही. पण या उलट जे वाणी सेवा करतात त्यांना आधीचा प्रवास थोडा खडतर असतो, कारण त्यांना कोणाला माहिती नाही की तुम्ही वाणी किती ऐकताय, गुरूंची शिकवणी किती ऐकताय, कोणाला काय माहिती. पण काळाच्या प्रभावाने हळूहळू हळू कोण टिकणार? ज्यांनी वाणीला सेवा केली आहे. आणि वाणी सेवा म्हणजे काय? जसं वपू सेवा, शरीराची सेवा म्हणजे कपडे घालणे, आंघोळ करणे. तर वाणी सेवा कशी करणार? वाणी सेवा म्हणजे त्या शिकवणी अनुसार जगायचं. तर वाणी सेवा करणारे जे भक्त आहेत त्यांच्यावर या जगाच्या अशाश्वतेचा प्रभाव होत नाही. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते त्या शिकवणींना आपल्या जीवनामध्ये लागू करू शकतात आणि आपल्या गुरूंना प्रसन्न करू शकतात. म्हणून गुरूंना जर प्रसन्न करायचं असेल तर फक्त पाय चेपून चालणार नाही. गुरूंना जर प्रसन्न करायचं असेल तर प्रामाणिकपणा आपल्या जीवनात आणायला लागेल. म्हणून हा जो तिसरा व्यक्ती आहे गुरु सेवी, तो कोण आहे? तो आहे त्याच्या जीवनात जी काही परिस्थिती आहे त्याचा आढावा घेऊन, योग्य मार्गदर्शन स्वीकारून, मंथन करून, शिकवणी समजून घेऊन यथाशक्ती प्रयत्न करतो. सो ही मे नॉट बी फास्ट बट ही विल बी स्टेडी. त्याचा वेग फास्ट नसेल पण तो स्थिरतेने क्रमशः हळूहळू हळूहळू योग्य दिशेने प्रगती करतोय. सो आध्यात्मिक मार्गावर जेव्हा आपण येतो तेव्हा कधी कधी, कारण आपण बाहेरून आलोय, बाहेरच्या जगामध्ये स्पीडला खूप महत्व आहे, बाहेरच्या जगामध्ये स्थिरतेला महत्व नाही. कुठल्याही कंपनीमध्ये तुम्ही किती स्पीडनी वर चालले त्याला महत्व आहे. क्रिकेटमध्ये किती स्पीडनी तुम्ही रन्स घेता त्याला महत्व आहे. कधी कधी कुकिंग कॉम्पिटिशन्स असतात, त्या कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये किती पटकन तुम्ही कुकिंग करता त्याला महत्व आहे. आणि आध्यात्मिक जो जग आहे एका अर्थाने, जरी आध्यात्मिक जगामध्ये सर्व काही या जगासारखं होत असतं पण एक खूप मोठा फरक आहे की तिथे स्पीडला महत्व नाही आहे, डायरेक्शनला महत्व आहे. की तुम्ही सगळे चुकीचे दिशा सोडून योग्य दिशा जर की मला गुरु भोगी नाही बनायचं आहे. आजूबाजूला सगळे गुरु भोग करतात, आजूबाजूला सगळेजण तेच करतात. श्रीकृष्णाचं टीका मी का लावतोय? कारण कुठेही गेलो तर अच्छा तुम्ही श्रीकृष्णाचे भक्त वाटतात, या या बसा थोडे, काय तुम्हाला काय करू म्हणून. तसं अमुक अमुक गुरूंकडून मी दीक्षा का घेतोय? कारण त्यांचं नाव आहे. पण मला त्यांच्याप्रती आकर्षण आहे का? मला त्यांच्याप्रती प्रेम आहे का? मला त्यांची शिकवण स्वीकारायला उत्साह आहे का? सो म्हणून गुरु भोगी हा ऍक्च्युली गुरूंना त्रास देतो. त्याच्या मनामध्ये गुरूंचा भोग करण्याची इच्छा आहे. गुरु त्यागी हा कधीच गुरूंची शिकवण ऐकत नाही आणि गुरूंचा संगही नाही करत. मग त्यांनी कशाला घेतली दीक्षा काय माहिती. कदाचित एक दिवशी असंच मध्येच जोश आला, एक दिवशी त्यांनी केलं काहीतरी, किंवा कधी कधी काहीतरी नवीन करायची इच्छा असते. श्रील प्रभुपादांच्या जीवनामध्ये एक शिष्य होते, ते आले, खूप पटकन त्यांनी सगळं काही स्वीकारलं, लगेच ही चेंजेस अपिअरन्स आणि जप वगैरे करायला लागले. आणि मग एक दिवशी प्रभुपादांनी दीक्षा पण दिली त्यांना आणि निघून गेले. मग नंतर दिसलेच नाही. मग प्रभुपादांनी विचारलं ते व्यक्ती कुठे दिसत नाही. तर मग त्यांचे जे इतर शिष्य होते त्यांनी थोडं संशोधन केलं आणि म्हणाले ऍक्च्युली ते जे व्यक्ती आहेत त्यांना PhD करायचं होतं. पण PhD कुठल्या विषयात करायचं होतं? तर कधी फिजिक्समध्ये करतात, कधी केमिस्ट्रीमध्ये करतात. तर त्यांचा PhDचा विषय होता ट्रान्सफॉर्मेशन एक्सपिरियन्स बाय अ पर्सन हू अंडरगोज स्पिरिच्युअल इनिशिएशन.
आध्यात्मिक दीक्षा जेव्हा एक व्यक्ती स्वीकारतो तर त्याचा अनुभव काय? तर कोणी तुम्हाला म्हटलं पिझ्झा खायचा अनुभव काय, तुम्ही वर्णन करून चालणार नाही. बेसिकली यू हॅव टू गो समवेअर, ईट इट, आणि ते म्हणजे बेसिकली यू रेकॉर्ड इट, की खाताना इथे कशी चव लागते, ते सॉफ्ट आहे की हार्ड, व्हॉट एव्हर. सो त्या व्यक्तीला PhD करायचं होतं. पण PhD मध्ये आता कुठला विषय शोधायचा जो नॉर्मल विषय आहेत त्याच्यावर तर हजारो PhD असतात. तर मग असं शोधलं की त्यावेळेस प्रभुपाद हे खूप फेमस होते. प्रभुपादांकडून इनिशिएशन घेतो मी, आणि त्या इनिशिएशन प्रक्रियेमध्ये, त्या दीक्षा प्रक्रियेमध्ये माझ्यात काय अनुभव होतो ते मला दीक्षा करूनच समजेल. म्हणून त्यांनी बेसिकली जप करायचा किंवा त्यावेळेस जे काही प्रभुपादांच्या शिकवणी होत्या ते सगळं त्यांनी ढोंग केलं. आणि ढोंग का केलं? पटकन दीक्षा मिळावी म्हणून. आणि पटकन दीक्षा का पाहिजे? कारण PhD लेट होतोय खूप. सो PhD लेट होण्यासाठी पटकन केलं, सगळं केलं, आणि सगळ्या भक्तांना वाटत होतं की हा काय छान आहे, 2 दिवसांमध्ये एकदम रेडी झालाय. आणि कृपा कधी कधी मिळते. तर प्रभुपादांनी पण कृपा दिली आणि दीक्षा दिली. सो जर तो प्रामाणिक असता तर प्रभुपाद वैकुंठाला घेऊन गेले असते त्याला. पण जेव्हा इतर शिष्यांनी सांगितलं की प्रभुपाद त्याला ऍक्च्युली PhD करायची होती आणि PhD करण्यासाठी त्यांनी दीक्षा घेतली, तर प्रभुपाद म्हणाले, बिकॉज ही वॉज नेव्हर सिरियस अबाउट ऍक्सेप्टिंग मी ॲज अ स्पिरिच्युअल मास्टर, आय ऑल्सो रिजेक्ट हिम ॲज माय डिसायपल. कारण त्यांनी मला गुरु म्हणून कधी स्वीकारलंच नाही, तर मी पण त्याला शिष्यत्व जे त्याला दिलं होतं दीक्षे समारंभी, त्याला मी सी समबडी हू कॅन गिव्ह कॅन विड्रॉ. जो देऊ शकतो तो काढू शकतो. प्रभुपादांनी सांगितलं आय डोंट ऍक्सेप्टिंग ॲज माय डिसायपल. त्या क्षणी प्रभुपादांनी बोलून ते नातं तोडलं. त्याच्यानंतर आता त्याचं काय झालं आपल्याला माहिती. सो पॉइंट इज की गुरु त्यागी पण असतात, गुरु भोगी पण असतात. प्रभुपाद एवढे मोठे गुरु होते, एवढे मोठा प्रचार केला, भगवद्गीतेचा पूर्ण पृथ्वीवर प्रचार केला. तर नेहमी जगन्नाथ बलदेव सुभद्रांची रथयात्रा निघायची. आता होती 1 तारखेला. तर पाश्चात्य देशांमध्ये वेगवेगळे रथ प्रभुपादांनी काढले. तर प्रभुपाद नेहमी सुभद्रा देवींच्या रथाखाली बसायचे. श्रीकृष्णांच्या रथाखाली नव्हते बसत, बलरामजींच्या रथाखाली सुभद्रा देवी. तर एक दिवशी जेव्हा रथयात्रेला आले, सगळी तयारी झाली आणि रथ खेचायची वेळ आली, तेव्हा प्रभुपाद आले. तर काही शिष्यांनी प्रभुपादांना बसूच नाही दिलं तिकडे. प्रभुपाद मला जाऊ द्या म्हणे. नाही नाही प्रभुपाद, ही योग्य वेळ नाही आहे, थोडं काळ जरा बरोबर नाही, व्हॉट एव्हर दे ऑब्स्ट्रक्टेड. सो प्रभुपादांनी 15-20 मिनिटं प्रयत्न केला, पण त्यांना चढू नाही दिलं रथावर. मग प्रभुपाद निघून गेले परत. आणि मग एक दुसरे शिष्य होते, त्यांना त्यांनी जवळ बोलवलं आणि म्हणाले, या ठिकाणाहून मला घेऊन जा दुसरीकडे. म्हणतात प्रभुपाद तुम्ही आता तर आले, रथयात्रेसाठी तर आले. म्हणाले नाही, हे जे शिष्य आहेत त्यांना मी नको आहे. कारण बाय दॅट टाइम ही वॉज अ बिग पर्सन. सो तेव्हा त्यांना त्या लोकल मंदिराचा कंट्रोल पाहिजे होता, आणि जेव्हापर्यंत गुरु आहे तेव्हापर्यंत कंट्रोल नाही मिळत. सो एका अर्थाने सूक्ष्म रूपाने अपमान केला प्रभुपादांचा, त्यांना त्या रथावर बसूच नाही दिलं. आता हे जे पुस्तक आहे ना, हे प्रभुपादांनी लिहिलंय ना, तर इथे बघा, इथं लिहिलंय भगवद्गीता जशी आहे तशी, आणि लेखक कृष्ण कृपामूर्ती श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद. तर एकदा असं प्रिंटिंग केलं काही शिष्यांनी, त्याच्यामध्ये त्या पुस्तकाच्या खाली लेखकाचं नावच नाही लिहिलं, श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद हे नावच नाही लिहिलं. मग प्रभुपादांनी ते पण बघितलं. मग हे सगळे असे थोडे कनेक्टेड होते. प्रभुपादांनी एक रूल काढला की कमीत कमी माझ्या पुस्तकांवर माझं नाव लिहिणं हे एक, आता ऑलमोस्ट इज लाईक ए रूल, इट्स ए लॉ इन इस्कॉन. तर कधी आम्ही कुठली पुस्तकं छापली आणि त्याच्यावर इस्कॉन लिहिलं तर कृष्ण कृपामूर्ती AC भक्ती. सो हे तुम्हाला ऍक्च्युली दिस थिंग्स हॅव हॅपन्ड. सो कधी कधी शिष्य हे गुरूंप्रती द्वेष भावना निर्माण होते. सो जो द्वेष सोडून आपण आध्यात्मिक मार्गावर येतो, कधी कधी तो द्वेष सुटत नाही. सो म्हणून गुरु भोगी असू शकतो किंवा गुरु त्यागी असू शकतो, पण ऍक्च्युली एकच नातं असतं, ते असतं गुरु सेवी. सो असं म्हणतात कधी कधी देर आर 2 काइंड्स ऑफ रिस्पॉन्सेस. आपल्या जीवनामध्ये कधी काही घटना आली तर वी कॅन गिव्ह 2 काइंड्स ऑफ रिस्पॉन्सेस. फाईट और फ्लाईट. फाईट म्हणजे जे काही होईल माझ्या जीवनामध्ये, जे काही संघर्ष आहेत त्याला मी सामोरे जाणार. आणि फ्लाईट म्हणजे रन अवे फ्रॉम देम, राईट. सो अग्रेसिव्ह और फिअरफुल. आणि एका भक्ताने कुठला रिस्पॉन्स द्यायचा असतो, फाईट की फ्लाईट. ऍक्च्युली इट डज नॉट गिव्ह बोथ रिस्पॉन्सेस, इट गिव्हज अ डिवोशनल रिस्पॉन्स. या परिस्थितीमध्ये श्रीकृष्णांना काय प्रसन्न करेल, फेवरेबली लिहिलं मी, सर्व
फेवरेबली, अनुकूल काय. सो समजा अमुक अमुक परिस्थितीमध्ये लढा देणं हे गरजेचं आहे. शिवाजी महाराजांनी लढा दिला, शांत नाही बसले. तर शिवाजी महाराजांनी जे केलं, इज इट फाईट और इज इट फ्लाईट? इट इज डिवोशन. इट इज नॉट फाईट, इट इज नॉट फ्लाईट. बिकॉज he was not aggressive, he was protective. हिंसक प्रवृत्तीचे नव्हते शिवाजी महाराज, पण प्रोटेक्टिव्हला काय म्हणणार मराठीत? संरक्षकाच्या भावनेत होते. डिफेन्सिव्ह इज यू जस्ट कीप क्वाइट. संरक्षक म्हणजे काय? मला याची सुरक्षा करायची आहे, तर या सुरक्षेसाठी जेव्हा कोणी हिंसक भावनेने येईल, आय विल फाईट ऑल्सो. आणि जेव्हा गरज असेल तेव्हा मी शांत बसणार. सो डिवोशनल इज सर्व प्रोटेक्टिव्ह. सर्व फेवरेबली म्हणजे काय? आय एम नॉट अग्रेसिव्ह आणि आय एम नॉट फिअरफुल. आय एम इन ए सर्वंट मूड. मी श्रीकृष्णाच्या दासाच्या मूडमध्ये आहे. तर जेव्हा कोणी आक्रमण करत होते तेव्हा तलवार घेणं पण गरजेचं आहे. आणि जेव्हा आक्रमण सगळे बंद झाले आणि जेव्हा मराठा साम्राज्य स्थापित केलं, त्यानंतर शिवाजी महाराज इज नॉट फेमस की असे काय किती दिवस झाले काही युद्ध नाही केलं, तलवार नाही चालू, थोडं बाहेर जाऊन येतो. पीसफुली. म्हणून शिवाजी महाराजांना काय म्हणतात? श्रीमंत योगी. सो अगेन दीज टू वर्ड्स वी हॅव टू अंडरस्टँड प्रॉपरली. योगी कसा असतो? शांत चित्ताचा, शांत मनाचा असतो. पण साधारणपणे जे योगी जंगलात राहतात ते गरीब योगी असतात, ते त्यागी योगी असतात. हे योगी वेगळे आहेत. हे शांत चित्ताचे, शांत मनाचे, थंडपणे विचार करणारे योगी आहेत. पण कसे योगी आहेत? सिंहासनावर बसणारे, अनेक अनेक मोत्यांच्या माळा घालणारे आणि हजारो हजारो मराठे कुठल्याही एका हाकेवर जीव देण्यास तयार असणारे श्रीमंत योगी आहेत. यांचं धन पैशांचं नाहीये, पण जे श्रीमंत आहे अनेक लोकांचा विश्वास जिंकणं. ट्रस्ट इज द मोस्ट व्हॅल्युएबल कमोडिटी. The most difficult thing to earn in this world is trust. It's not money, it's not fame, it's not popularity. Famous होणं पण सोपं आहे. You hire some people आणि ते गुगलवर मॅनिप्युलेट SEO असतात. There are some search engine optimization techniques. तुमची वेबसाईट, तुमचा फेसबुक पेज, तुमचा फोटो, तुमचं म्हणणं, तुमचं बोलणं, तुमचा इंस्टाग्राम पेज, इट्स जस्ट अ क्वेश्चन ऑफ मनी. विश्वास जिंकणार का तुम्ही? सो विश्वास संपादन करणे, दिस इज द ग्रेटेस्ट धन. आणि म्हणून खरं जर आपल्याला श्रीमंत बनायचं असेल, आणि म्हणून शिवाजी महाराजांचं पण जे खरं धन आहे ते जमिनीचं, गडांचं नाही आहे. तशा प्रकारे त्यांनी विश्वास संपादन केलं. सो म्हणून ते श्रीमंत योगी आहे. सो आपण आर वी अग्रेसिव्ह? नो. शुड वी बिकम अग्रेसिव्ह? नो. शुड वी बिकम फिअरफुल? नो. शुड वी बिकम पॅसिव्ह? नो. वी शुड बिकम डिव्होशनल. सो अर्जुनाने आपल्याला हे शिकवलंय की जरी मी शिष्य झालो, पण मी एक कुठेतरी ना अजूनही आय एम स्टील रेझिस्टिंग गुरुज वर्ड्स. ओके. सो 2.10 तमुवाच ऋषिकेश प्रहसन इव भारत सेनयोर उभयोर मध्ये विषीदंतम इदं वचः. तर सेनयोर उभयोर मध्ये आठवतंय 1.21 ऑल्सो प्रथम स्थापय सेनयोर उभयोर. म्हणजे इथे परत तेच आलं, दोन रथांच्या मध्ये अर्जुन म्हणाला माझा रथ घेऊन जा. पण आता त्याच ठिकाणी दोन सैन्यांच्या मध्ये अर्जुन आता खिन्न होऊन शांत बसलाय आणि त्याच दोन सैन्यांच्या मध्ये श्रीकृष्ण आता म्हणतात विषीदंतम इदम वचः. आता श्रीकृष्ण बोलले. सो श्रीकृष्ण यांच्यासोबत शक्य असणारे आपले 5 प्रकारचे प्रमुख नाते आहेत. सो फर्स्ट इज एक प्रियकर म्हणून. तर हे सगळे जे नाते आहेत हे विष्णू सोबत होत नाहीत, रामचंद्रांसोबत पण होत नाहीत, केवळ श्रीकृष्ण. तर श्रीकृष्ण एक प्रियकर म्हणून, गोपिकांचे, रघुमाईचे प्रियकर म्हणून. दुसरे आहेत वडील, म्हणजे आपले ते वडील किंवा आपण त्यांचे वडील, म्हणून वडील आणि पुत्र दोन्ही वात्सल्य रस. तिसरं आहे सखा, तर त्याला म्हणतात सख्यच, एक मित्र म्हणून, माझा जवळचा मित्र म्हणून. चौथा आहे स्वामी, मी त्यांचा दास आणि ते माझे स्वामी, त्याला म्हणतात दास्य रस. आणि एक 5वा आहे शांत, त्याला मराठीमध्ये ही माझी स्वतःची डेफिनेशन आहे की दुरून फक्त न्याहाळणे. श्रीकृष्ण दूर उभे असतात, गात असतात, बासुरी वाजवत असतात, दूर फक्त किती गोड आहे, किती छान आहे,
पण त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी नाही आहे की ते गोड आहेत, ते छान आहेत, तर मी स्वतः जाऊन त्यांच्याशी काहीतरी बोलू, मी त्यांना काहीतरी प्रसन्न करू, ते नाहीये. फक्त दुरून बघणे. तर त्याला एक टिपिकल शब्द आहे, न्याहाळणे. तर ते दुरून बघता न्याहाळणे, बरोबर. तर आता इथे जे नातं आहे अर्जुनाचं आणि श्रीकृष्णाचं, ते कुठे येतं याच्यामध्ये? ओके, आतापर्यंत सखा होते, पण आता गुरु आणि शिष्याचं नातं आहे. तर गुरु आणि शिष्याचं जे नातं आहे ना, ते या इथे आहे. आणि काही प्रमाणात एक गुरु असतात ना, ते वडिलांसारखे असतात. तर जेव्हा अज्ञातवासात अर्जुनाने ब्रिहनल्लाचा रूप घेतलं होतं, नृत्य शिकवणारे होते. मग त्यांची हे कोणी होते, शिष्या कोण होते त्या ठिकाणी? उत्तरा, बरोबर. तर मग 1 वर्ष जेव्हा झालं आणि जेव्हा अर्जुनने तो वेश सोडला अज्ञातवासाचा त्या युद्धानंतर, तेव्हा त्या उत्तराच्या वडिलांना लक्षात आलं की हे तर अर्जुन आहेत म्हणून. तर अर्जुनासारखा श्रेष्ठ योद्धा माझ्या घरी आहे आणि माझी तरुण मुलगी आहे लग्नासाठी, तर मग त्यांनी एक प्रपोजल दिला की तुम्ही माझ्याच मुलीशी लग्न करा. तर तेव्हा अर्जुन काय म्हणाले, मी हिचा डान्स टीचर होतो, मी नृत्य शिकवलं, तर एका अर्थाने मी गुरु होतो. आणि गुरु आणि शिष्याचं नातं हे वडिलांचं नातं असतं. तर मी हिला एका सुंदर मुलीच्या रूपात कधीच नाही बघितलं, मी मुलीसारखं बघितलं. तर एक काम करतो, मी माझ्याशी लग्न नाही करत, माझा मुलगा आहे अभिमन्यू, तो तरुण आहे, तर अभिमन्यूचं लग्न होतं. म्हणून उत्तरेचं लग्न अभिमन्यूशी झालं. पण वडिलांची इच्छा होती की अर्जुनाशी, पण अर्जुनने किती छान हा विषय सांगितला की नाही, ती माझ्या मुलीसारखी आहे म्हणून. तर तसंच प्राधान्यतः आता अर्जुन आणि श्रीकृष्णाचं जे नातं आहे ते गुरु आणि शिष्याचं नातं आहे. तर बेसिकली ते स्वामी आणि दासाच्या रूपात असतात, पण त्यामध्ये काही प्रमाणात तरी वडिलांसारखी ती भूमिका असते. तर दोघांमध्ये होणारे हे संभाषण कुठे होत आहे? 2 सैन्यांच्या मधोमध, अर्थात सर्वांना ऐकू जाईल असे. म्हणजे काय? मी इथे मुद्दा म्हणून डॉट डॉट लिहिलंय, इथे सगळं लिहिलंय मी, या स्लाइडवर लिहिलंय की 2 सैन्यांच्या मधोमध होत आहे, अर्थात सर्वांना ऐकू जाईल असे. अशा परिस्थितीमध्ये अर्जुन आता गीता सुरू करतायत. म्हणजे काय? त्याच्यातून आपल्यासाठी शिकण्यासाठी काय की श्रीकृष्णांना ही गीता अर्जुनाला केवळ नाही सांगायची. त्यांना जर सगळ्यांना नसती सांगायची तर कुठे ते, 1 मिनिट, तू सेनयोर उभयोर मध्ये आहेस, पण मला जे सांगायचं ते सेनयोर उभयोर मध्ये नाही सांगायचं, ते चला आपण कुठेतरी जाऊया एका नदीच्या काठी. सो श्रीकृष्ण पण कसे आहेत, तिथे 2 सैन्याच्या मधोमध सर्वांना ऐकू जाईल अशी त्यांनी गीता सांगितली. म्हणजे गीता ही फक्त हिंदूंसाठी, अमुक अमुक जातीसाठी, अमुक अमुक आर्थिक स्तरासाठी, अमुक अमुक सामाजिक स्तरासाठी नव्हे, ही पूर्ण मनुष्य समाजासाठी आहे. तर ही खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे. श्री भगवान उवाच. कोण आहे श्री भगवान? श्रीकृष्ण. तर श्रीकृष्ण उवाच नाहीये, श्री भगवान उवाच. तर पहिले शब्द आहेत. ओके, सो मी म्हणालो होतो की परत एकदा आता खडसावून सांगणार आहेत. तर काय सांगितलं? अशोचन अन्वशोचस्त्व प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून अगतासूंश्च नानुशोचन्ति पंडितः. त्याचं आपण भाषांतर वाचूया मराठीत. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, पंडिताप्रमाणे बोलताना तू जे शोक करण्यायोग्य नाही त्याविषयी शोक करीत आहेस. ज्ञानी जण जीवितांविषयी तसेच मृतांविषयीही शोक करीत नाही. तू पंडितासारखं बोलतोयस, पण त्यामध्ये जो मेसेज आहे तो ना अपंडितांचा आहे. मूर्ख लोक बोलतात तसं तू बोलतोयस. का बरं? तर शोक करण्याचे कारण काय? कारण जर तू स्थूल शरीराबद्दल बोलतोयस तर स्थूल शरीर तर नाशवंतच आहे. आपण गीता कोर्समध्ये चर्चा केली, सायंटिस्ट म्हणतायत दर 7 वर्षात हे पूर्ण शरीर बदलतं, अकॉर्डिंग टू सायंटिस्ट, नॉट बाय कृष्ण, बरोबर. तर म्हणून क्षणोक्षणी या शरीराचा ऱ्हास होतोच आहे, नाही? सो जर तू स्थूल शरीराबद्दल बोलत असशील तर त्याचा ऱ्हास तर कॉन्स्टंटली होतोय, मग त्याच्याबद्दल एवढं काय प्रॉब्लेम आहे. जर तू सूक्ष्म शरीराबद्दल बोलत असशील तर सूक्ष्म शरीराचा पण ऱ्हास होणार आहे. जेव्हा आपण हे भौतिक जगात आहोत तेव्हापर्यंत मन, बुद्धी आणि अहंकार हे आपण सूक्ष्म शरीराचे बघितले होते कॉम्पोनंट्स.
तर जेव्हापर्यंत आपण हे भौतिक जगत आहोत हे स्थूल शरीर चेंज होतं, पण आपलं मन, बुद्धी आणि अहंकार तेच राहतं. तर म्हणून ते जेव्हा मुक्ती होईल तेव्हापर्यंत तर असणारच आहे. मग जर ते कायम आहे मग तू कशाला रडतोयस? तर स्थूल शरीर नाशवंतच आहे, मग का रडतोयस? सूक्ष्म शरीर परमनंट आहे, जेव्हापर्यंत तुला मुक्ती नाही मिळणार तेव्हापर्यंत, मग का रडतोयस? आणि आत्मा, आत्मा तर पूर्णपणे अविनाशी आहे, मग तू का रडतोयस? म्हणून शोक करायचं कारण काय आहे? तर एवढं सोपं नाही आहे. युद्धामध्ये अर्जुन आपली भूमिका घेत आहेत आणि श्रीकृष्ण एका गुरूंची भूमिका घेऊन सांगतायत की मृत्यू होणे, आजार होणे, म्हातारपण होणे हे क्षणोक्षणी चालूच असतं. तर यामध्ये एवढा मोठा बाऊ करायची गरज नाही आहे. ऑफकोर्स इट इज व्हेरी इझी टू स्पीक, बट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू लिव्ह बाय दीज वर्ड्स. पण जर तत्वज्ञान पण आपल्याला वागण्यासारखी की जर एकदम सोपं झालं आणि सहज झालं तर ते तत्वज्ञान आहे का? जर आपण कुठल्या प्रवचनात गेलो आणि त्या प्रवचनामध्ये त्याच गोष्टी सांगितल्या ज्या आपण घरी सकाळी दूध पिताना किंवा चहा पिताना अनुभवतोय, मग ते प्रवचन काय? तर प्रवचन हे आहे की आपल्या मनातील जे विचार आहेत ते उंच कसे करायचे, काहीतरी एक नवीन आपल्याला दृष्टिकोन मिळाला पाहिजे, नवीन काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे, बरोबर? म्हणून श्रीकृष्ण सुरुवातच अशी थोडी कडक करतात की मला एक सांग, जर दररोज कुठल्या ना कुठल्या पेशंटचे सेल्स मृत्यू होतो ना, दररोज इथे ओठांवर पण काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स, एव्हरी टाइम वी लिक अवर लिप्स, एव्हरी टाइम वी ड्रिंक समथिंग, एव्हरी टाइम वी ईट समथिंग, ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते मरण पावतात. आपल्या डोळ्यांवर ना त्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स, प्रत्येक वेळेस आपण जेव्हा पापण्या हलवतोय, बेसिकली द सिस्टम इज, दिस लिक्विड इज अँटीसेप्टिक काइंड ऑफ लिक्विड, ते क्लीन करतं, कीप्स इट मॉइस्ट ऑल्सो. मेबोमिन ग्लँड्स असतात तिकडे, ते कीप सिक्रेटिंग. सो डोळे थोडे ओलसर राहावेत आणि थोडे नेहमी डिसइन्फेक्टेड राहावेत. सो एव्हरी टाइम वी पापण्या हलवतोय, काही मायक्रो ऑर्गॅनिझम्सला मारतोय. प्रत्येक वेळेस आपण ओठ बंद करतो किंवा मायक्रो, आपण श्वास घेतोय तेव्हा असा जेव्हा श्वास घेतला, सर्टन मायक्रो गोईंग इनसाइड, ते डाईंग. येस, आपण काही आजार झाला, सो देर समथिंग इज रॉंग हिअर, सो देर आर सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स, सपोज पोट दुखतंय, तर मी औषध जे घेतो, व्हॉट इज इट? इट इज पॉयझन फॉर देम, इट इज अमृत फॉर मी, बट इट इज पॉयझन. सो हू कॅन से की मृत्यू ही अनैसर्गिक आहे किंवा मृत्यू ही कृत्रिम, ऍक्च्युली इट इज ऑल द टाइम हॅपनिंग. पण फक्त ही जी मृत्यू आहे अनेकांची ती दिसत नाही, ही जी मृत्यू अनेकांची दिसत नाही. आणि जेव्हा पोटाला आजार होतो किंवा पोट दुखतंय तेव्हा आपण जेव्हा औषध घेतोय आणि पटकन वी टेक सम अँटीबायोटिक आणि आपल्या मनात जे किटाणू आहेत त्यांना आपण मारतोय, तेव्हा आनंद होतोय. फक्त इथे काय आहे ना, ज्यांना मारायचं आहे त्यांच्यावर स्नेह आहे. सो इट इज नॉट बेस्ड ऑन फिलॉसॉफी, इट इज बेस्ड ऑन माय फिलिंग्स. पोटात जे किटाणू आहेत त्यांना मारताना फिलिंग्स नाही आहेत. अरे पटकन औषध द्या, मला उशीर करू नका, अँटीबायोटिक द्या, पटकन मी अँटीबायोटिक घेणार आणि आय वॉन्ट टू फील रिलीफ, राईट? सो म्हणून जिथे माझ्या भावना नाही आहेत तिथला मृत्यू चांगला मृत्यू आहे. जिथे माझ्या भावना नाही आहे, जिथे मी औषध घेतोय, जिथे मी मृत्यू घडवून आणतोय, तो मृत्यू चांगला मृत्यू आहे. डोळे बघताना जेव्हा पण मी पापण्या हलवतोय, तो मृत्यू चांगला मृत्यू आहे. आणि माझ्यासमोर कारण हे माझे आजोबा आहेत, कारण हे माझे वडीलधारी मंडळी आहेत, जरी ते चुकीचे का असू नये, माझं त्यांच्यावर स्नेह आहे, माझ्या त्यांच्यावर भावना आहेत, म्हणून हा मृत्यू चुकीचा आहे. तर श्रीकृष्ण म्हणताय, तुझ्या भावना आणि सत्य परिस्थिती यांना तू मिक्स करतोयस. आणि जेव्हापर्यंत आपण आपल्या भावनांना सत्य परिस्थितीमध्ये मिक्स करणार तेव्हापर्यंत आपण भावनिक स्तरावर आहोत. आणि भावनिक स्तराचा एकच डिसएडव्हान्टेज आहे, इट इज नॉट कॉन्स्टंट. भावना हे नेहमी बदलत असतात. आज याच्यावर प्रेम आहे त्याच्यावरच उद्या राग येतो, आज याच्यावर राग आहे उद्या तो थोडासा गोड बोलला की त्याच्यावर प्रेम पण येतं. तर भावना हा नेहमी बदलत असतात. वेदर, वातावरण बदलत असतं. कधी काळे ढग, कधी पांढरे ढग, कधी मुसळधार पाऊस, कधी एकदम थोडा रिमझिम पाऊस. काल आमचे एक ऑर्गनायझर ते म्हणत होते ऑरेंज अलर्ट आहे मुंबईमध्ये.
धो पाऊस पडणार आहे, क्लास आपण ठेवायचा की नाही ठेवायचा. मी सकाळपासून खिडकीच्या बाहेर प्रत्येक अर्ध्या तासाने बोलतो, एक थेंब पाऊस पडणार आहे सगळ्यावर. अरे की नाही, अरे ना, ते काय गंमतच आहे. तर म्हणून आपल्या भावना आहेत ना याच्यासारख्या आहेत. उद्या दो पाऊस पडणार आहे, एक थेंब, उलट त्याच्या आधी 3 दिवस काहीतरी पाऊस पडला आणि ऑरेंज अलर्ट मध्ये पाऊसच नाही पडला. आज येताना पण मी वाट बघत होतो थोडा तरी पाऊस पडेल, जे आमचे ऑर्गनायझर त्यांना थोडा तरी आनंद मिळेल की नाही. मी काय पाऊसच नाही. सो भावना जशा ज्या प्रकारे हे अनप्रेडिक्टेबल आहे, तशा आपल्या भावना पण अनप्रेडिक्टेबल आहे. सो श्रीकृष्ण म्हणताय, तुझ्या अनप्रेडिक्टेबल भावनांना इतकं महत्व देऊ नको की मी जे तुला योग्य सांगतोय त्याला नाकारतोयस तू. मी सांगतोय हे गरजेचं आहे आणि माझ्याशी वाद घालण्यासाठी तुझ्या एव्हर चेंजिंग भावना तू पुढे करतोयस. हे किती चुकीचं आहे. सो अर्जुनाचं म्हणणं काय आहे, अहो समाजशास्त्राच्या दृष्टीने कदाचित गरजेचं आहे, पण माहितीये समाजशास्त्र याच्यावर राजकारण. का बरं? कारण राजकारण जर योग्य असेल तर योग्य समाज घडतो. तर म्हणून माझ्या दृष्टीने आपण क्रूर नाही बनायला पाहिजे, कारण क्रूरतेने मी राजा बनीन आणि मी राजकारण करीन, पण त्यांनी समाजाला नाश आहे ना. अर्जुनाने ते एक कारण दिलं होतं की हे समाजातल्या ज्या रूढी परंपरा आहेत, मी जर युद्ध केलं तर त्या रूढी परंपरा नष्ट होतील. तर म्हणून अर्जुन म्हणतोय राजकारण हे समाजशास्त्राच्या वरच आहे, पण म्हणतात या राजकारणाच्या वर पण आहे धार्मिक ज्ञान. तर अर्जुन श्रीकृष्ण म्हणतोय, अहो समाजाला नेहमीच प्रॉब्लेम्स असतात, राजकारणामध्ये पण वर खाली नेहमी काही ना काहीतरी होतच असतं, पण आपण ना धार्मिक वागायला पाहिजे. आणि धर्म काय म्हणतो? गुरु भोगी बनायला म्हणतो, गुरु त्यागी बनायला म्हणतो, गुरु सेवी बनायला म्हणतात माझे ते गुरु आहेत. अरे श्रीकृष्ण म्हणतात. सो अर्जुन म्हणतंय समाजशास्त्र महत्वाचं आहे, पण त्याच्यावर राजकारणाच्या वर धार्मिक ज्ञान महत्वाचं आहे. आणि श्रीकृष्ण काय म्हणतायत? श्रीकृष्ण म्हणतायत हे तुझं सगळं समीकरण बरोबर आहे, पण आय वॉन्ट टू टेक यू टू अ हायर लेवल. चौथा मजला हा तिसऱ्या मजल्यापेक्षा वरच आहे. साधारणपणे एक टिपिकल जी बिल्डिंग असते 4-5 मजल्यांची असते, तर ज्यांनी आयुष्यभर गावामध्ये फक्त 1 मजली घरं बघितली आहेत, तो जेव्हा 4 मजली इमारत बघतो बापरे किती उंच आहे. आणि मग ओशियानाला जेव्हा येतो, मॅडम इथे राहतात माताच्या राहतात, ओशियाना मध्ये गेलो किती माळ्या आहे. तर म्हणून बेसिकली नॉर्मल पीपल 1 मजली घरात असतात, त्यातले काही लोक आहेत ते 2 मजली घरात राहतात. काही जे धार्मिक लोक आहेत ते म्हणतात अहो 3 मजली घरं घ्यायला पाहिजेत, ते मोठं घर आहे. आणि श्रीकृष्ण म्हणतात मी तुला सगळ्यात वरचं तत्वज्ञान सांगतो की ज्यांनी ही सृष्टी बनवली, ज्यांनी हा समाज केला, ज्यांनी या राजकारणाला कसं राज्य करायचं ते शिकवलं आणि ज्यांनी धर्माची स्थापना केली आहे, तो जे ज्ञान देतो ते त्याच्यावरच ज्ञान आहे. म्हणून जड प्रकृती म्हणजे ही प्रकृती, आपण जीवात्मे, आणि हे जे जग बनलंय हे जड प्रकृती आणि आपण जीवात्मे यांचं मिश्रण आहे. हे पण जे हे जड प्रकृती आहे, लाईफलेस, पण याच्यामध्ये आत्मा आहे म्हणून आकार आहे किंवा याला काहीतरी मोशन आहे. सो जड प्रकृती आणि आत्मा हे पूर्ण हे जे जग आहे हे यांनी बनलंय. आणि उभयंतांचं नियंत्रक, या दोघांचं नियंत्रक कोण आहे? परमेश्वर. याबद्दलचं ज्ञान जेव्हापर्यंत तू स्वीकारलं नाहीस, एक सृष्टी आणि एक सृष्टीकर्ता, सृष्टी ही नेहमी सृष्टीकर्त्याच्या अधीन असणार, सृष्टीकर्ता हा नेहमी सृष्टीच्या वर असणार. तर या जगामध्ये जेव्हापर्यंत आपण सृष्टीकर्त्याला बाजूला ठेवतोय, आपण कितीही छान तत्वज्ञान मांडू दे, पण शेवटी जेव्हा सृष्टीकर्ता त्या डिस्कशन मध्ये येतो, त्या चर्चेत येतो, ही विल ऑलवेज बी हायर दॅन सृष्टी. सो म्हणून जेव्हापर्यंत हे नव्हतं तेव्हापर्यंत त्याच्यात काही चूक होतं? परफेक्ट आहे, हे खूप छान आहे. पण श्रीकृष्ण म्हणतायत आधी हे समजून घे की तू कोण आहेस, आणि आधी हे समजून घे की ही प्रकृती काय आहे, आणि त्यावर सगळ्यात आधी हे समजून घे ही प्रकृती निर्माण कोणी केली, तू स्वतः निर्माण कसा झालास. म्हणून आपण कधी कधी आपल्या आयुष्याच्या निर्णयांमध्ये इतके गुंतलेलो असून इतके आपल्याला हे लक्षात येत नाही की ही निर्मिती आहे, आणि या निर्मितीचा एक निर्माता आहे
त्याला विचारायला नको का ही निर्मिती कशी चालवायची? आपण एक वॉशिंग मशीन घेतली तरी वॉशिंग मशीन वापरायलाच घेतली नाही, स्मार्ट ऑटोमॅटिक वगैरे, पण घेतल्या जर आपण चालू खूप घाई आहे, खूप घाई आहे आणि कुठे काहीतरी गडबडलं तर एक छोटासा मुलगा येऊन म्हणे, आई तर मॅन्युअल वाचलंस का तू? कुठलं बटन दाबायला पाहिजे? तू येऊन चालू केलं, ठाक ठोक ठाक काहीतरी बटन दाबले, आता धूर आला त्याच्यात होईल. आता इलेक्ट्रिक कुकर झाला, त्याच्यात भात लावा. सो किती काही कॉम्प्लिकेटेड सृष्टी असेल तरी पण नेहमी सृष्टीकर्त्याला जर विचारलं तर ती सृष्टी चांगली वापरायची. तर श्रीकृष्णाचा वारंवार तिथे एक मिनिट तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे, पण तू त्या सीमित दृष्टीने चांगला आहेस, मला तुला त्या सीमित दृष्टीवर नाही ठेवायचं. हे पूर्ण जग, एव्हरी फिलॉसॉफी, अनलेस यू टेक इन टू अकाउंट गॉड, इट इज बेसिकली हिअर. भारत असू दे, भारताच्या बाहेर असू दे, जितकी पुस्तकं लिहिली आहेत ती सगळी इथे आहेत. आणि गीतेचं एक स्पेशल क्वालिटी काय आहे? गीता म्हणते 1 मजली 2 मजली 3 मजली, शेवटी ते 2-3च मजली आहेत आणि ते चालत जाऊ शकतो. मी तुम्हाला अशा लेवलला घेऊन जाणार आहे जिथे तुम्हाला एलिव्हेटरच लागेल, लिफ्टच लागेल. सो दॅट्स व्हाय द फिलॉसॉफी ऑफ गीता इज व्हेरी स्पेशल. ओके, सो श्री गुरूंचं स्थान काय? गुरु म्हणजे वजनी, गुरूंचं म्हणणं हे वजनी. गुरु म्हणजे शिष्य चुकला तर स्पष्ट शब्दात कान उघाडणी करणे, आणि जर गुरूंनी ते नाही केलं, ऍट द रिस्क की गुरुच घाबरलेत, याला जर स्पष्ट बोललं ना हा निघून जाईल, याचं काय मग, दक्षिणेचं काय? सो दॅट इज हाऊ प्रॉब्लेम स्टार्ट. की हा उद्धट आहे आणि हा उद्धटपणे उत्तर देतो, म्हणून माझा शिष्य जाईल, मग माझ्या पैशांचं काय, म्हणून गुरु नाही बोलणार, तर 1 by 1 मग प्रॉब्लेम स्टार्ट होतात. पण गुरूंचं म्हणणं काय? तर ही ना एक सुभाषित आहे, पितृभिः ताडितः पुत्रः शिष्यस्तु गुरु शिक्षितः. धनाहतम सुवर्णम च जायते जनमंडनम. जनमंडनम, मंडनम म्हणजे दागिने. तर 3 दागिने सांगितले तिथे. काय? पितृभिः ताडितः पुत्र, वडिलांनी शिस्त लावलेला पुत्र. म्हणजे ताडितः म्हणजे बेसिकली थोडे धमक लाडू आणि थोड्या चापट पोळ्या चांद खाऊ घातलेले. शिष्यस्तु गुरु शिक्षित, आणि शिष्य म्हणजे गुरूंनी वेळोवेळी काम धरून सांगितलं हे असं नाही करायचं, हे असं करायचं. आणि म्हणतात धनाहतम, धन हतम म्हणजे मारहाण केलेलं, सुवर्ण सोनं म्हणजे सोन्यावर काम केलेलं आहे सोनाराने. हे तिन्ही गोष्टी दागिने बनतात. मग ज्या मुलाला वडिलांनी योग्य वेळी शिस्त लावली आहे, ज्या शिष्याला गुरूंनी बरोबर कान उघाडणी केली आहे, आणि ज्या सोन्यावर सोनाऱ्याने काम केलंय, हे तिन्ही या जगामध्ये चमकतात. तर जर गुरूंनी याच्यातून माघार घेतली तर मग तो शिष्य कसा आहे? तो मग गुरु भोगी किंवा अगदी वाईट परिस्थिती तो गुरु त्यागी बनतो. तर म्हणून श्रीकृष्ण काय आहे? श्रीकृष्ण कोणाला घाबरत नाहीत. श्रीकृष्णाला कोणाचं डोनेशन नको आहे. म्हणतात अशोचान अन्वशोचस्त्वं. प्रज्ञावादांश भाषेचे खूप मोठे मोठे गोष्टी करतोय. गतासून अगत, गत असू, असू म्हणजे श्वास, गत असू म्हणजे जो मृत आहे, आणि अगत असू म्हणजे जे जिवंत आहे. नानुशोचंती पंडिता, जो पंडित व्यक्ती आहे, हुशार व्यक्ती आहे, तो उभयांसाठी रडत नाही. जो आहे त्याचा मान सन्मान करा. आपण अनेक वेळा काय करतो माहिती आहे? जे जिवंत आहेत त्यांना दुर्लक्ष करतो. सॉरी टू से, प्लीज डोंट टेक इट पर्सनली. आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांना कधी थँक्यू म्हणतो, कधी त्यांना म्हणतो की तुमचा सहवास आहे, खूप छान आहे, माझं सौभाग्य आहे. घरातली लोक असतील, बाहेरची लोक असतील, बरोबर. आणि सगळ्यात गोड शब्द कधी येतात? शोकसभेत. दिस इज ट्रॅजेडी की तो व्यक्ती निघून गेलाय, त्याचा फोटो आहे, तेव्हा खूप मोठा फोटो असतो, आणि तो त्याला त्या फोटोला जो हार घातला जातो तो कधी अनेक वेळा चंदनाचा हार असतो, खूप महाग हार असतो तो. पण जिवंत असताना त्याला फुलांचा पण हार नाही दिला आपण कधी, आणि मेलेल्या फोटोवर आपण चंदनाचा हार घालतो, बरोबर. आणि त्या दिवशी सगळेजण सभेत बसलेले आहेत. काय काय आठवतात? 20 वर्षापूर्वी माझी आणि यांची पहिली भेट झाली होती, आणि त्यावेळेस आमचं असं इंटरॅक्शन झालं होतं, आणि तो दिवस मला अजूनही आठवतोय. त्यानंतर 20 वर्ष जेव्हा गेले तेव्हा एकदा तरी त्यांच्याशी गोड बोललात? सो जेव्हा व्यक्ती जिवंत आहे तेव्हा त्याची कदर नसते, व्यक्ती गेल्यानंतर त्याची खूप उधो उधो होतो. हे काय जीवन जगतोय आपण?
म्हणून श्रीकृष्ण काय म्हणताय, जर तो जिवंत आहे त्याचा मान सन्मान करा, जे काही गरजेचं आहे ते करा, आणि जो गेलाय त्याला पुढच्या प्रवासासाठी मदत करा. पण आपल्याकडे शरीर जाळतात ना, शरीर का जाळतात? कारण आत्म्याला ते शरीराशी आसक्ती असते. तसा मृतदेह जर असेल तर तो आत्मा तिथे फिरत असतो. त्याला वाटतं की बघतो परत एकदा प्रवेश करायचा प्रयत्न करतो म्हणून. तर त्याच्या डोळ्यासमोर ते शरीर जाळणं का महत्वाचं आहे? नो होप्स. माझं घर 70 वर्ष मी या घरात राहिलोय, या शरीरात राहिलोय, पण जळालं, आता पुढचा प्रवास. सो इट इज नॉट ए हार्शनेस, इट इज ऍक्च्युअली हेल्पिंग दॅट सोल टू गो अहेड. कारण तो नाही जातच नाही पुढे. सो म्हणून श्रीकृष्ण जे आहे ते स्पष्ट आणि खडसावून सांगताय त्यांना. शेवटचा श्लोक, नत्वेवाहम जातुनासम नत्वम नेमे जनाधिपः न चैवन भविष्यामः सर्वे वयमतः परम. हा खूप सुंदर श्लोक आहे आणि आपण इथे समाप्त करूया. ज्या काळी मी, तू आणि हे सर्व राजे, 3 गोष्टी आहेत. एक श्रीकृष्ण स्वतः, एक अर्जुन आणि इतर सर्व राजे. ज्या काळी मी, तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते, असा काळ कधीही नव्हता. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि भविष्य काळात आपण अस्तित्वविहीन होणार, असेही कुठलाही काळ नाही. याच्यातून शिकण्यासारखं काय की आत्मा शाश्वत आहे. हा आत्मा कधी नाश नाही होणार. मग जर आपल्याला हे कळलं की आत्म्याचा कधी नाश नाही होणार, कसं वाटतं की मी आहे ना, मी कधी नष्ट नाही होऊ शकत. श्रीकृष्णांनी म्हटलंय. कधी कधी साधू असतील ते म्हणतात की आत्मा एका उच्च चेतनेच्या ठिकाणी आत्मा परमात्म्यामध्ये विलीन होतो, आत्मा आणि परमात्मा एक होतो. पण श्रीकृष्ण इथे म्हणतायत, मी परमात्मा श्रीकृष्ण, तू अर्जुन आणि हे सर्व राजे नव्हते, असा कधीही काळ नव्हता आणि भविष्यातही असा कधीही काळ होणार नाहीये. सो जर आत्मा परमात्म्यामध्ये विलीन झाला, तो आत्मा गेला ना, संपला ना, आत्मा नाहीसा झाला की नाही. मग आत्मा जर नाहीसा झाला, मग श्रीकृष्णांचं वक्तव्य त्याच्यावर फुली मारतोय आपण क्रॉस करतोय त्याला. जर आपण साधू आहोत आणि जर आपण श्रीकृष्णांच्या शब्दांना स्वीकारत नाही आहोत, मग आपण कुठले साधू आहोत? म्हणून भगवद्गीता का महत्वाची आहे? हिअरिंग फ्रॉम द सोर्स. श्रीकृष्ण म्हणतात, मी, तू आणि हे सर्व राजे, असा कधीही काळ नव्हता इतिहासात जेव्हा आपण नव्हतो. आजही आपण सर्व आहोत वेगवेगळ्या, मी आहे, तू आहेस, हे सर्व राजे. एकत्व पाहिजे. आपण सर्व एक आहोत. आपण समाजाच्या रूपाने एक आहोत. आपण सर्व भारतीय म्हणून एक आहोत. पण तुमचं व्यक्तिमत्व वेगळं आहे, माझं व्यक्तिमत्व वेगळं आहे. तर एकपणा जो आहे, अद्वैतवाद म्हणतात. तर अद्वैतवाद म्हणजे नक्की काय ते समजून घेतलं पाहिजे आपल्याला. अद्वैतवाद म्हणजे सगळेजण एकत्र नाही होत. अद्वैतवाद म्हणजे भावनेत आपण एक होतो. जसं भारतासाठी आपण नेहमी जयघोष करणार, सगळे भारत माता की जय म्हटलं सगळेजण म्हणणार. तसं एकत्व म्हणजे काय की सगळेजण एक निष्ठतेने परमेश्वराची सेवा, तो अद्वैतवाद. कधी आपण कुठल्या पेंटिंगच्या एक्झिबिशनला जर गेले, ते खूप सुंदर पेंटिंग आहे, ते पेंटिंग असं बघता बघता माहिती यू बिकम सो ऍब्झॉर्ब, एवढे त्याच्यामध्ये तल्लीन होतो की ते पेंटिंगला यू बिकम वन विथ दॅट पेंटिंग. किंवा कोणी खूप सुंदर गात आहे आणि खूप हृदयस्पर्शी आहे, तर डोळे बंद करून आपण त्याचा आनंद घेतो. तर त्या गाण्यामध्ये आपण एक, पण आपलं अस्तित्व आहे. कधी लग्न जेव्हा होतं दोघांचं, तेव्हा म्हणतात इथून पुढे हे एक आहेत, दे डोंट बिकम वन. बेसिकली द गोल ऑफ लाईफ इज नाउ वन. सर्व निर्णय आता एकत्र घेतील, अस्तित्व वेगवेगळे. तसंच भक्तीमध्ये जेव्हा अद्वैत म्हणतात, इट इज नॉट दॅट ऑल सोल्स बिकम वन. नसा साखरेचे दाणे जर आपण दुधामध्ये विरघळले तर ती सगळी साखर एकच झाली ना, तसं नाही आहे. श्रीकृष्ण म्हणतात, माझं अस्तित्व, तुमचं अस्तित्व, सर्वांचं अस्तित्व हे नेहमी वेगवेगळं राहील. तर म्हणून सेवा करणारा व्यक्ती, सेवा स्वीकारणारा व्यक्ती जेव्हा वेगवेगळे राहील तेव्हा शाश्वत सेवा होऊ शकते. अदरवाईज सेवा ऑल्सो बिकम्स ए टेम्पररी कन्सेप्ट. का?
आज स्वामी आणि सेवक हे वेगवेगळे आहेत आणि उद्या स्वामी आणि सेवक जर एक झाले मग सेवाची जी कन्सेप्ट आहे, भक्तीची जी कन्सेप्ट आहे तीच नष्ट होते. म्हणून भक्ती जर खरोखर करायची असेल, भक्ती जर समजून घ्यायची असेल तर हा जो 12वा श्लोक आहे दुसऱ्या अध्यायाचा, एकदम सुरुवातीला श्रीकृष्ण म्हणतात, मी माझं अस्तित्व आहे, अर्जुना तुझं अस्तित्व आहे, हे राजे सर्व यांचं अस्तित्व आहे, आपण सगळे नेहमी वेगवेगळे अस्तित्व ठेवणार आहोत. तेव्हाच प्रेमाचं नातं होईल. प्रियकर आणि प्रेयसी, गुरु आणि शिष्य हे जर एक झाले तिथे प्रेम नष्ट होतं. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, दिस इज व्हेरी डीप कन्सेप्ट. दोन व्यक्तींचं एकमेकांवर प्रेम आहे आणि ते दोघं जर एक झाले, प्रेम नष्ट झालं. प्रेम राहण्यासाठी त्या दोघांना वेगवेगळे राहावं लागेल. मग जर दोन व्यक्तींचं नातं आहे आणि त्या दोन व्यक्तींच्या नात्यामध्ये एकाचा हा अट्टहास आहे, ही जिद्द आहे की दुसऱ्यानी माझ्यासारखं व्हावं. म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व सोडा आणि माझं व्यक्तिमत्व, जस्ट थिंक लाईक मी, टॉक लाईक मी, ऍक्ट लाईक मी. सो व्हॉट हॅपन्स इज you become one, and when you become one there is no relationship, because for a relationship two people need to exist. बरोबर? सो म्हणून आपण जेव्हा आपले विचार दुसऱ्यांवर लादतो आणि जेव्हा दुसऱ्यांना आपली झेरॉक्स कॉपी बनवायचा प्रयत्न करतो त्या क्षणी त्या नात्यातलं प्रेम नष्ट होतं. प्रेम अस्तित्वात राहण्यासाठी हे दोन व्यक्ती वेगवेगळे राहणं गरजेचं आहे आणि वेगवेगळे राहणं गरजेचं आहे म्हणजे व्यक्तिमत्व वेगवेगळे राहण्याचं गरज आहे. जेव्हा व्यक्तिमत्व वेगवेगळे आहे तेव्हा त्यांच्यामधलं जे नाते त्याला प्रेम म्हणू शकतो. पण जर ते व्यक्तिमत्व आपण नष्ट केलं, जे अनेकांची नकळतपणे आपल्याकडून घडतं ते तसं, वाय कॅन्ट यू थिंक लाईक दिस? मी असा विचार करतो, तुला विचार करायला काय प्रॉब्लेम आहे? पण जर असं झालं, यु नो, दे विल बिकम झेरॉक्स कॉपीज, and as soon as you become a Xerox copy, then there is no exchange of emotions, there is no exchange of flux. So श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही जीवात्मे आहात, मी परमात्मा आहे. आपल्यामधलं हे नातं टिकण्यासाठी मी अशी अरेंजमेंट केली आहे, तुम्ही माझ्यात विलीन नाही होणार, तुम्ही नेहमी तुमचं अस्तित्व ठेवणार, तुम्ही नेहमी माझ्यासाठी सेवा करू शकता, तुम्ही नेहमी माझं आज्ञापालन करू शकता, मी तुम्हाला छान मार्गदर्शन करू शकतो आणि हे असं छान प्रेमाचं नातं आपण टिकवून ठेवूया. चल, तर आपण इथे थांबूया आणि आपण पटकन आपण नेहमी जसं जप करतो तसं जप करूया आणि पुढे मग आपण पुढच्या श्लोकांपासून चर्चा करूया. तर आपण जी चर्चा केली आहे आजची, त्याच्यावर काही तुम्हाला काही प्रश्न आहेत किंवा तुमच्याकडून काही विचारणं आहे?